डेंगऱ्या वाहनाची शिनाल हे पण जास्त माजली होती का? हिले लग्नाचं जास्त पळत आहे की जिले आबा फसवला येणं काय मांजा पाजला काय माहिती डंगऱ्या वाहण्याची ना लाज वाटतील जरा काही लग्न करताना. कोण सांभाळून बोल बाबू. माझ्यापेक्षा वाईट नाही कोणी. मी काही तुला बुड्याच्या मागे नव्हती आलती काही. ते बुडा चालतं भले लग्न कर म्हणून. आता जर बाबू जास्त शपारशील की नाही तर रट्टे खाशील मा हातचे. सांगून देऊ राहिली आता. एकदा ऐकून घेतलं, दोनदा ऐकून घेतलं, तिसऱ्यांदा चालू जातो बरोबर. जास्त जर शपारशील की नाही आता बाबू मग हय काही नाही करणार. काय करशील तू घोबळे डंगऱ्या वाहनाचे? हा बुडा फसवला तुला. आमचा चांगला संसार चालू होता ना. आली म्हणतात तेल टाकेल हेन्ना दे ना. अगोपणा करून राहिली का जास्त निघडून खेबड्या वाहनाचे. लगन पाहिजे वयात लगन. बाबावरनं पहिले तोच तर थै करे लग्न करायले. मला कुठे बोलून राहिला रे. या बुडागऱ्याला बोल ना बाबू. तू खरंच ना आता बोलशील की नाही रट्टे खाशील मा हातचे. सांगून देऊ राहिली मी तुला आता. झाबऱ्या त्या आजील बाबू एका शब्दाने बोलायचं नाही तुला. माय बायको आहे ते अजिबात. माझी काय बोलणं तर बोल तू. शिल्लकपणा करून राहिला का जास्त तू? माई बायको आहे मी आणली करून. काय करतो तू? काय उपटतो माय उपटतो. काय होते तू येणार रे आता? तुमचे उपटा लागतात का सांगा लागते का तुम्हाला? लाज नाही वाटत या वयात काय करून राहिलो आपण तर. शिल्लक बोलून राहिला जास्त. तोंडाला जीभ दिलाय तुले तर. खाया प्यायची सोय झाली नाही तुझ्याने तुझ्या आबाजी. बटन सांगितलं तर देस ना द्याले. काही कपडे मागितले देस ना घेऊन. आखरी शेवटी हेल्या धंदा करायला लागला त्या आबाली. लाज वाटली पाहिजे तुले. आणि वर तोंड करून म्हणून राहिला बुडी घातली. काल घातली आणि त्याचं सुखासाठी घातली. अंतराम सरपंच का मजा पाहायला आले का तुम्ही? ज्ञान द्याल तिकडे वळत समजून सांगा दोन गोष्टी. उसं घोपर आहे ते बडबड करून राहिलं ना. जा ना तिकडे ज्ञान त्याले. परंगीपर करू नका. तुमच्यामुळे आबा वाया गेला. तुम्ही ना शिकवलं मा आबाल हे. झाबरे आगाऊपणा करू नको. चाल तू तिकडे. चालला का शिल्लकपणा करून राहिला. काल शादून राहिला आणि काल हे करून राहिला रे. नाही आले जास्त शपारून राहिला. जास्त तोंड फुटून राहिला. त्याला चर करून राहिला तो. नाही तिकडे गेले. ती वाटली नाही सहा येईल लग्न करायच्या वेळेस. आपले वय का आपण काय करून राहिलो इकडे. आता ना पता अक्कल जा. हे मा आबाई लय थै करते. बायको पाहिजे बायको. काल पाहिजे बायको या डंगरेले. बायको पाहिजे? अरे मी मा सुखासाठी बायको केली. तू काऊन पोट दुखून राहिला बा. माझं इस्टेट आहे मा बापाची. तुझ्या जो काय आहे तू शिल्लक बोलू नको. तुझ्यानं मला खाऊ पिऊ घातलं गेलं नाही. माझी सोय नाही झाली तुझ्यानं म्हणून बायको केली मी. तू काय करतर माय सांगतो आता. वयात कोणतं सुख पाहिजे तुले? ढंगळले काय होते वेळानं. आता भुजला पापड तर फुटत नाही. आणली घातली मोठी बुडी घरात. आमचं नाक नक्का केलं या डंगऱ्यानं. बोलू नको. माणुसकीत बोल. त्या आबाव मी लाज वाटवते तुले. अरे गारे करू नको. मोबाईलात मारीन तू. ये मी आता सांगून राहिलो तुले. केलं तर काय गुन्हा केला काय? तू माझ्याकडे पायस ना म्हणून मी लग्न केलं. डोंगरा झोडतो सायाल मी आता. तू मला मारता काय? बाबा याने बाबा काय तोंड पाहून राहिले. मानवरा मार खाऊन राहिला या झाबऱ्याच्या हातचा. याने वाचवा ना मानवऱ्याले. भुक्या जऱ्या बुड्या जुने घेतला मग म्हणा तुम्ही आता. खलास करतोय बुड्या पुरा. टाक मला मारून मा बायकोला करतो तू आता. बाबू कालच लग्न झालं माय आणि आज तू मला मारून आला. जरा अगोपणा करू. मारू नको त्या बुड्याले. हलतू यांना जरा काल मारा करू आला. चाल लवकर. अंतराम भाऊ तुम्ही सोडा मला तुम्ही बिलकुल सोडा. खलास करू तुम्ही या बुड्याला आज. तू मार मला मार ना तू. अंतराम याला घेऊन जाय बरं मुकड्या. याला खलास करीन मी. मारी आले मा दोस्तान मारू आला. झाबऱ्या होबाशी नको करू ना. त्या बुड्याला काय मारू आला रे? चाल लवकर तिकडे. बे चाल ना. अगोपणा करू आला मोठा. चाल लवकर निघ. शिल्लकपणा करते तू. शिल्लकपणाचा उठ रे. मनातच मारलं का मला. काही इज्जत नाही राहिली बाई. मामा जगात मारलं मला त्यानं. जाऊ दे. तो मूर्ख आहे. सायाचा पोर आहे रे. अगो आहे तो. माझ्यावर तोच पोर आहे तो. जाऊ दे. काही टेन्शन नको तू. उठ. मारलं ना बाई. आता लगेच झालं आमचं. लगेच माझ्याकडे मारलं. मनवऱ्याला काहीच इज्जत नाही ठेवली. बाई माई बी नाही मनवऱ्याची बी नाही. एवढा तो छापऱ्याबाद माझा. मला वहिनी घ्या बरं याला घरात घ्या बरं. टेन्शन नको घेऊ बा तू. पण मनातानं मारलं ना गळा मला. सांग बरं मी लहानचा मोठा केला गळा तो. त्यानं मला मारलं बा. सांग ना तू. त्याला काही झोडला गड्या ना. बेकार बा झाबरे. चाल घरात चाल.
गळा झुंबर काही चालाकी गेली गळा आजी दिली बा घालून डॅनीच्या घरात. मला की कशाची काय हो बा बुड्याला बुडी पसंत आली हा माझ्याला संबंध करू त्यात काय आहे? मला समजत नाही ना बुढे बा बुड्या जो 5 चक्कर वावर आहे मग बुढी लगन दिन तर काय नवं या झुंबर करून झुंबरचं सारखं घेतलं झुंबर न करून काढा झुंबर. काय घेऊन देणार त्या इस्टेटचं फिस्टेटचं पहिले बी नंगबाईचं होतं ना आता नंगबाईचं काय बुडी काय देणार आहे का मला रुपया बी काही राजा काही बोलत राहायचं राजा इस्टेटसाठी कोणी लगन देत असते करून त्या बुडीची वाय होती खाया पियाची मी किराणा नेऊन ना देव तेल साखर नसे बुडी जो मग काय गावात मागीन बुडी म्हणून म्हटलं बा असं गावात भीक मागल्यापेक्षा नवरा गेला आपण आणते दिले खायला म्हणून लगन दिलं मी बुडीचं करून. तुले काय रोग आलता मग द्यायले 200 रुपया किराणा नेऊन दिले महिनाभर खाते ते दिलं लगन करून या वयात तू मोठा आशी गास आणि तो बुडा बी खेळला काही जमून दिलं गळ्यातून तर बा त्याचं त्याला माहित असे रामायण काय असते तर कसं आपल्याला काही माहित नाही मग बोलून काही फायदा नाही. पण बुडा 1 नंबर थांबायला लागला पण दोन बुडीसाठी तू 1 नंबर कडक हा कसा बुड्यानं कसं पहिले कसं आखाडे गाजवेला बरामपूर मग कसं आता काही वांधा नाही बुडीले बी. काय बोलता राजा हो तोंडा चिंतेच बोलून राहिले बा शिवलाल भाऊ अरे बापा बुड्याची भाकरची वाय होती बुडीची वाय होती इकडे मग दोघांचं संगनमत झालं लग्न केलं तर काय फरक पडून राहिला जाईन काय बाबा मला समजत नाही बा गावातल्या लोकांचं. ते भाकर तुकडाच करतील का दुसरं काही नाही करतील का रे हे बाप्पा सारच तर केलं जाईन पूजा पाती ओटी मोठी भरली म्हणतात मला माहित पडलं बा गावात. आता जे लग्न झाल्यावर जे रीतबाज असते त्यानुसार सारं तर करावंच लागते बा आता काय त्यात काही नवं आहे का जे जेवण करतात ते बुढे करतात लग्न तर लग्न असते ना त्यात काय दुसरं काही आहे का. बापा होईन ते आजी लेकरू फेकरून आहेत मग वागवा लागेल नाही का तुले काकीत हे तर जातील वर मसनात गौऱ्या यायच्या पण कसं तुझ्या मागे टेन्शन लागील. काय बोलता राजा जायची वय काय तुम्ही बोलून काय राहिले या वयात काही होत असते का काही बी आपलं बोलणं बडबड करणं मनात पडीन ते. मग असंही झालं तरी झुंबरचा सारखं आहे ना बे 5 चक्कर वावर आणि 2 चक्कर येते झुंबरले तुला समजत नाही का शिवला असा गेम आहे हा की बस सारं वावरासाठी करायला झुंबरनं बुडी लावून दिली बुड्याबरोबर. का तुम्हाला का सोपी वाटला का बुडे बा पुरा खाकायला येतो पहा तुम्ही कसं करते आता बजेट बुडी जर 3 दिवसात पोहून नाही आली तर मग म्हणजा मला तुम्ही त्याचा लय दिवसा खाळा बाबा तो काय लय डेंजर आहे बुडा मला माहित आहे. काय तो खायानं मरेल आहे बुडा त्याला खायला भेटे ना 2 टाइमचा अनाज 80 किलोचा बुडा होता तो 30 किलोचा झाला कसा झुपडा झाला फोक मारले तर उडून जाते तो बुडा. राजा होऊन तुम्ही होऊन राहिले असं तसं बाबा खाऊ खायला बुडी पोहून येते मग आजी बी बजवे याकडं काय तुम्हाला काय पाहिलं मग आजी तुम्ही ना तू ना अजून काही पाहिलं नाही बाबू डॅनीचं आम्हाला माहित आहे सर तू अगदरच आम्ही गावात राहतो ना उन्हा पावसा जास्त पाहिला तुझ्यापेक्षा बीट. त्यानं आता झालं लगन द्यायचं आता काय बडबड करून राहिले घेऊन ना फालतू फालतू माय डोकं उठून राहिले आता याच्या संसाराला लागले ते आपल्याला काय करावं लागते असंच ना बुडा बुडीन जेव्हा काय फरक पडून राहील चांगले राहिले की झालं आपल्याला आनंद दुसरा काय आहे बाबा त्याने भांडणं दंड नाही गेले की झालं. थांब ना तू अजून काय पाहिजे ना थांब तू इकडे तिकडे भादरली ती आजी आजी कंबळच मोडते डॅनी पहिले बुडील का लहान धोडे का तो अशी तशी बोलणं चाले ना त्याले थांब तू त्या आजीला फक्त बोल देऊ काही मग सांगते तो डॅनी तुला काय बुडी बाबू धापी धापी नसते मिली मार खाऊ खाऊ मग आजीला काही कमी नका समजू तुम्ही या बुड्याला उरून पुरते माझी आजी. शिवलाल भाऊ बुडे बा चाला ना तो झाबऱ्या मावराला त्याच्या आबाल चाला लवकर पण लगन गेले तर पुरी फायटिंग चालू आहे त्याची मारामारी चालू आहे चाला लवकर चला चला पाहायला लवकर चाल चल. काय त्या डोंगऱ्याला काहीच लाज नाही ना माय बाई काहीच अक्कल नाही वाटली बाई की एवढ्या म्हाताऱ्या वयात लग्न करा म्हणून डोंगरी आणली बाई घरात डोंगरी अन माय बाई त्या झाबऱ्याचं काहीच नाही पाहिलं बाई त्या बुड्यानं आणि लगे डोंगरी घातली बाई घरात बंद गाव थू करून राहिलं बाई त्या बुड्यावर काय करता सांगा ना त्या बुड्याचं मन झालं आता लग्न करायला तर आपण काय करता आपल्या बाफा गमवून तोंडाचा काहीच फायदा नाही झालं ते लग्न आता कसं माय बाई या डोंगऱ्या वयात लोक त्या बुड्याची बुडी किती वर्ष झाले मरेल आहे त्यापासून लग्न नाही केलं मग आता मरता लग्न करा का त्यानं मरता का उतवालता माय बाई तू या वयात लग्न केलं त्यानं करणं होतं तुले तर बापा मग ताच करता बायको मेली ता अहो त्या बुड्याला बरं लग्न करा वाटलं जाऊ दे मग तो बुडा गेला असेल त्या बुडीला पाहिलं तर त्या डोंगरीनं बी हाव म्हटलं ना काय पाहून हाव म्हटलं त्या डोंगऱ्याला सांगा तुम्ही जागा तिला तर लाज वाटायला पाहिजे होती की नाही जराशी की या वयात कसं लग्न करा आपण तिनं जर नाही म्हटलं असतं तर कसं बुड्याचं लग्न झालं नसतं ना मग आता आपण काय करता बोलून सांगा ना काही करू शकतो काय याच्यावर आता काही आपण उपाय काढू शकतो काय फक्त आपण बोलूच शकतो आता काहीच करू शकत नाही झालं लग्न सगळं पार पडलं आता फक्त बिचारा याच्यात त्या झाबऱ्याचे हालात आता जो तो त्या झाबऱ्याला म्हणून राहिला बाबा काय रे
रे बापा तुझ्या आबानं लग्न केलं ना, काय रे बापा तुझ्या आबानं लग्न केलं आणि तुझ्या राहिलं. पण बिचारा लस खसला तो, निरा लडू लडू भया नाही तो. हाल असतील नाही तर काय तर, तो तर पुरा खकायला असेल त्या बुड्यावर. हा, या वयात लग्न करणं शोभते काय? नाताचं लग्न राहिलं म्हटलं त्यानंच करून घेतलं. कोणी आता पोरगी देईन का त्या झाबऱ्याले? पहिलेच तर संबंध होय नाही त्या झाबऱ्याचा लवकर. बाई त्या डोंगऱ्याला लग्न करणंच होतं की नाही, तर मग पहिले झाबऱ्याचं होऊ देताना लग्न, मग करता लग्न त्या डोंगऱ्याचं. पण नाही बाई, त्यानं पहिलेच करून टाकलं लग्न. आता त्या झाबऱ्याचं कसं होईना माय बाई? कोण पोरगी देईन आता त्याले? पासून तसंच आहे ना ते डोंगर. कसं आता वर वर बोले ते चांगलं, पण अंदरून लय खौट मनाचं आहे ते. हो बाई, ते डोंगर काही सूत्रधार नाही. म्हणजे त्या लुगड्यात गमावली त्याने इस्टेट. आणि आता होती ते आता लग्न केलं झाली आता दोघांच्या नार. आता झाबऱ्याला काय भेटते त्यातलं कुसा? हो ना माय बाई, आता काच्या भरोशावर होईना माय बाई त्या झाबऱ्याचं लग्न आता. त्याला तर पोरगी दाखवणार नाही कोणी आता गावातले लोक. हो ना बाई, आता काय करता? आता एवढं सटसट वय वय करा ना लागत त्या बुड्याने. आपलं एवढंच म्हणणं होतं. पण आता कोण सांगेन त्या बुड्याले? गेले बापा बुडान लागे आणली बायको. कोणालीच नाही माहित ना माय बाई गावात, कोणालाच नाही माहित. झालं ते झालं बाई, आता आपण काय बोलून फायदा आता सांगा. बुड्याची बुडी पाहिली की नाही पण तुम्ही ना मग की नाही? जाते माय त्या भुबळले पाहिले डंगरीसारखी डंगरी ते कुठे तिच्या हड्ड्या राहिले असतील आता. कायच पाहिजे तिले सापळा त्या बुड्यासारखी बुडी. आजच नाही ना माहिती बुड्याले व बंदी जिंकून खाल्ली त्या बुड्यानं. या वयात सोबत नाही तरी बी लग्न केलं माय बाई. सगळे लोक थू थू करून राहिले. जाऊ द्या माय बाई, काही आपलं बोलून काही फायदा नाही. सगळं निरर्थक आहे ना आपलं बोलणं. जाऊ द्या. आता त्या बुड्याले पटलं आणि बुडीले पटलं. आता आपण किती काही म्हणून काही फायदा आहे काय? सगळ्या निरर्थक गोष्टी आहेत ना ह्या. आता आपण बोलून वाफा गमावून तोंडाच्या. जाऊ द्या, काही टेन्शन घेऊ नका. झालं ते झालं आता. पण बाई, पण या वयात एवढं सटसट करणं चालते का? नवीच वाटून राहिली मला बाई त्या डोंगऱ्यानं बुडी आणली तर. सट करो की वय वय करो ते तशी जात. भांडणं करतील आणि एक होतील. जाऊ द्या, काही घेऊन देणं नाही आपल्याला. मग मित्र हो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स पण करा बरं. आणि सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून टाका. काय ले का तू झाबऱ्या? एवढा मोठा पोरगा आले का? आणि त्या बुड्या आणायला लागला तू. आता लग्न केलं तर करू दे ना आता. झालं ते गोष्ट आता का बापा येणार आहे काही? लग्न झाल्यावर मोडता येते का? काही आपलं मारत बसला त्या बुड्याला तू. हल्ला करून राहिला त्या बुड्यासोबत. जर एखादी बाई घरात आणली तर शांता मावशी चूप राहील का? मारणार नाही का? तुम्हाला शादवणार नाही का? धुमना चक्की माई होऊन राहिली गावात. तोंड दाखवायला लागा नाही कुठी. बरं तू झाबरू बरोबर आहे. हा, घरात बुड्यान बाई घातली तुला तर कंबळ मोडायला पाहिजे. बुड्याचं हातपाय कलम केले चालतात. असे लाज जाय धंदे का? तोंड दाखवायला जागा नाही. तुझे लोकच राहिले तर तुला कोण पोरगी दिला आता? बुड्यानाचा थेर मांडला. हो सदा चढणीचं पान नको देऊ न त्याले घेणं देणं. आपलं फाटका आहे ना. आपल्या याली चड्डी नेसा पहिले. आपलं भोंगण दुसऱ्याला चड्डी नेसून राहिलो आपण. घेणं देणं अगो काम करू नको. भगवाना करू नको झाबऱ्या. आता मुकड्यानं आता शांत राह. त्या बुड्यानं लग्न केलं ना करू दे. आता काहीच कोणाला बोलायचं नाही, काहीच नाही. आपलं मुकड्यानं जायचं, जेवण करायचं, इकडे बाहेर आपल्या कामाला लागायचं. ते शिकूच नका मला. ते शांताराम भाऊ सरपंच तुम्ही नका सांगू मला. हो, मी त्या बुड्या कंबळ मोळ्याशिवाय राहत नाही. सदाभाऊ म्हणतात तसंच होईन ते. आता कसं मा लग्न राहिलं राजा करायचं आणि या बुड्यानं लग्न केलं सांगा. आता लोक सारे थक्की दात काढून राहिले मावर. बागे हसून राहिल्या मुले. माझी इज्जत काय पुरी मिट्टी मोल करून टाकली माझी इज्जत. तू पण आले खर्च फालतू घेणं देणं. आता त्या बुड्याला वाटलं लग्न करायचं केलं त्यानं. आता काही होणार आहे काय? त्या बुडीला काढून देतं का तू घर आहे बाहेर? अगाऊपणा करू नको. रिकामे काम काही नांदी लागू नको घेणं देणं. मला कोणी सांगू नका तुम्ही. आता जरी हे वाचला हा डोंगऱ्या तरी तुम्हाला सांगतो मी काल त्याला मारतोच. नाही रातोरात त्याच्या मुलक्यावर उस्ती ठेवतो खलास करतो सायाले. या वयात लग्न करून राहिला. पहिलेच ते लेखाने धत्रात लुगड्यात गमवली सारी. बरामपूर इस्टेट किती होती आमच्याच? काही ठेवलं का माझ्यासाठी? जरा 5 एकर वाढ ठेवलं त्याच्यात हिस्सा टाकला या बुडीचा. आता धमक्या देऊ नको ना घेणं देणं. का आले तुझ्या आबा आणले का? गोपणा करून लहानपणापासून तुला वागवलेले का? आता त्याच्यानं होत नाही बिचारानं. तुझ्यानं त्या बुड्याची सोय होत नाही. जे पाहिजे तू आणून देत नाही त्या बुड्याला. म्हणून त्या बुड्यानं लग्न केलं. का जयेल जुएल भाकरी खाऊ घालास तू त्या बुड्याले. आता कोणाचंही असते ना की चांगलं खा चांगलं राहा. कपडे का असे नाही की भिकाऱ्यासारखे असत त्या बुड्याचे. कपडे धुईल नसत महिना त्याच्यानं काहीच झालं नाही त्या बुड्याचं. खाऊ पिऊ नाही घालणं झालं, कपडे धुणं नाही झाले आणि वरून म्हणून राहिला खलास करतो. सोपी आहे का खलास करणं? जैल जुएल का खात नाहीत का लोक? माणसा स्वयंपाक कसं असते तसंच असते. आपलं काही बी शिल्लकपणा या वयात त्या डंगऱ्याने केला. बरोबर झाबरू बुड्या कार्यक्रमच कर सहायचा. अगाऊपणा उराला डंगऱ्या.
या डोंगऱ्याचं पाहून दुसरे डोंगरी भेटतील ना, गावातले वय वय करतील ना. हा जवान पोरायला पोरी नाही भेटून राहिल्या ना डोंगरीला, कसं या डोंगऱ्या भेटतात रिकामे असतात ना ह्या. गड्या तू काले अगाऊपणा करून राहिला, घेण ना देणं काही तेल टाकायचे कामं करू नको ना. हा काय शांततेत समजून सांगलं पाहिजे आपण या पोऱ्याले, जवान पोरगा आहे तो. तर भाऊ सरपंच तुम्हाला दोघांनी सांगतो मी, कसं मा डोकसं व्हायला आता आऊट. एक तर कसं मा लग्न होऊन नाही राहिलं आणि या डोंगऱ्याने मलगे कोणती पोरगी पाहिली नाही, घरदार बांधेल नव्हतं म्हणून लग्न झालं नाही माय. हा या डोंगऱ्याने बुडी आणण्याचं काही काम होतं काय, अगाऊपणा करायचं काही काम होतं, शिल्लकपणा. हा सांगा ना तुम्ही मला. फोक्स फोक्स आउट होऊ नको, देऊ रिकामे कामं करू नको, चाल जुटून मुकाट्यानं. हा मा घरी राह 2-4 दिवस. हा शांताराम भाऊ याला जरा मोकाट सोडला बुड्या जीव घेईन. हा मा घरी ठेव, तुम्ही यायला आता 2-4 दिवस. सरपंच तुमच्या घरी घेऊन जायले, कोणाच्या घरी येत नाही, दारी येत नाही, मला न्यायला प्रयत्न करूच नका तुम्ही. मा घर आहे, मा दार आहे, त्याला तुम्ही त्या डंगरीला काढून कुकडे रात तिकडे गोठणार राहत, कुकडे गोदरीत राह मला नका सांगू दे. मा घर आहे ते, मा घरात मी राही, त्यानं बांधा कुकडे, त्याचा आशयाना बांधा घर त्याचं तिकडे. मित्र उर्वरित भाग उद्या बघू आपण. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा व्हिडिओ पाठवा बरं.